तर नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मोंडकर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी 2024ची न्यू SD ॲडव्हेंचर घेतलेली आहे, तर त्याचा व्हिडिओ मला यूट्यूब चॅनलवर टाकता आला नाही, तर आता बोललो की त्याच गाडीवरती चला एक मस्तपैकी फेरफटका मारून येऊया, इकडेच मुंबईच्या जवळपास थोडीशी राईड करून येऊया। आता हिचा राईड रिव्ह्यू मी देणार आहे आणि इथून आपण जाणार आहोत तुंगारेश्वरला। आणि हा जो व्हाईट कलर आहे ना, एक नंबर वाटतोय, ग्लेशियर व्हाईट कलर आहे। याच्यात ब्लॅक कलर येतो, ग्रे कलर येतो, परत मरून कलर येतो, पण स्पेशली हा जो टॉप मॉडेल आहे हा कलरमध्ये तो एकदम बेस्ट वाटतोय बघायला। तो हे जे इंजिन आहे ना ते 334 cc इंजिन आहे आणि 30 PS ची पॉवर आणि 30 न्यूटन मीटरचा टॉर्क हे इंजिन प्रोड्यूस करतं। आणि इंजिन पण बघू शकता एकदम आहे ना, ते जुन्या SD जे मॉडेल्स होते ना सेम त्याला इन्स्पायर होऊन असं हे इंजिन डेव्हलप केलेलं आहे। पूर्णपैकी ऑफ रोड गाडी आहे आणि ॲडव्हेंचर बाईक आहे, टूरर बाईक आहे। तर स्पेशली मी या गाडीची निवड टुरिंगसाठी आणि असे जे खड्डेवाले रस्ते असतात त्याच्यासाठी केली। तर चला आता जास्त तुमचा वेळ घेत नाही, आता मी डायरेक्ट तुम्हाला मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये भेटतो आणि आता आपण बाईकवरती चालता चालता बोलूया। चला तर मग। हा नवीनच घेतली आहे, पोलीस काका बोलतायत गाडी भारी आहे। लिंगेश्वर पावनादेवी माते की जय, गांगेश्वर ब्राह्मणदेव महाराज की जय, जय श्रीराम, हर हर महादेव। आता या गाडीचा टर्निंग रेडियस सुद्धा तुम्ही बघा, बघा एकदम जागेवरच गाडी फिरते, असं पूर्ण लॉंग टर्न मारायची गरज नाही तुम्हाला। हा एक प्लस पॉईंट आहे या गाडीचा। आणि एवढं रिफाईन इंजिन आहे ना, एवढं स्मूथ इंजिन आहे ना, कारण ऑलरेडी वेट हिचं हलकं केलं आहे। काय थांबतोय हा? माझ्या लेफ्ट साईडला आता तुम्ही बघताय हा आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे। चलो तो लेट्स गो बेबी। वा काय वाईब येते यार, कडकडीत ऊन आहे तरी पण ही गाडी चालवतोय ना तर असं वाटतंय यार चालून जाईल ते पण ऊन। तर मित्रांनो, ही गाडी घेण्याचं रिझन एकच होतं की मला एक ऑफ रोड टूरर बाईक बघायची होती आणि 3 लाख बजेटच्या आतमध्ये ही मला हीच ऑफ रोडर चांगली वाटली आणि टूरर चांगली वाटली मशीन। कारण एक्सपल्स जर पाहायला तुम्ही गेलात ना तर एक्सपल्स 3 लाखाच्या आतमध्ये येते, पण ती थोडी अंडर पॉवर आहे। आणि हिमालयन बघायला गेलात तर हिमालयन ऑलमोस्ट 3 लाखाच्या वरती जाते, 360 370 पर्यंत जाते। तर माझं बजेट 3 लाखाच्या आतमध्ये होतं, म्हणजे 280 ते 290 पर्यंत माझं बजेट होतं। तर तेवढ्या प्राईजमध्ये एक ऑफ रोडर प्लस टूरर आणि एक कम्फर्टेबल बाईक माझ्यासाठी हीच होती। तर त्याच्यामुळे मी एक्सपल्सकडे पण नाही गेलो आणि हिमालयनकडे पण नाही गेलो। आणि हिचे मी रिव्ह्यूज बघितलेले आणि हे अपडेटेड इंजिन होतं। पहिलं जे जुनं इंजिन होतं ना या गाडीचं त्याच्यात थोडे इश्यू होते, पण ते इश्यू SD वाल्यांनी आता ह्या इंजिनमध्ये सॉल्व्ह केले आहेत। आता अल्फा 2 इंजिन आहे OBD2 करून, एकदम स्मूथ इंजिन आहे आणि पॉवरफुल इंजिन आहे आणि लो अँड टॉर्कसुद्धा या गाडीचा खूप छान आहे। 30 न्यूटन मीटरचा टॉर्क आहे गाडीला। तर त्याच्यामुळे ऑफ रोडिंग पॅच करताना ना म्हणजे एकदम इझिली ही गाडी करू शकते। इवन आपल्या हिमालयनपेक्षा मला ही बेटर वाटली, म्हणजे हलकी आहे थोडी त्याच्यामुळे आणि बजेटच्या हिशोबाने। आणि गाडीचा रोड प्रेझेन्स एक नंबर, चुम्मेश्वरी। एक वेळ हिमालयनला कोण विचारणार नाही, पण मला सारखं थांबून लोक विचारत आहेत की भाई कोणती गाडी आहे, खरंच हिमालयनपेक्षा चांगली आहे काय, दिसायला खूप छान आहे। तर जवळजवळ आता मी येत होतो करंजच्या इथे तर मला 3-4 जणांनी थांबवलं आणि विचारत होते की बाबा गाडी नवीन आहे, चांगली आहे, कलर मस्त आहे। गाडीमध्ये पेट्रोल कमी आहे तर बोललो चला पेट्रोल भरून घेतो। 500 उतरू 0 हाँ दिखा। वाह काय ईमानदारी है। कैसा है गाड़ी? अच्छा लग रहा है? चांगली वाटते बोलतो, कारण घेऊन टाक तू पण। वाइड अच्छा दिख रहा है। कितना सीसी का ये 350। मस्तपैकी आता पेट्रोल भरलंय गाडीत, आता मजा येते गाडी चालवायला। गाडीला आहे ना ड्युअल चॅनल ABS आहे, त्याच्यामुळे जो कॉन्फिडन्स येतोय ना गाडी चालवायचा जबरदस्त। बायब्रीची ब्रेकिंग दिली आहे, एवढी चुम्मेश्वरी ब्रेकिंग आहे ना भाई। मी डॉमिनारसुद्धा चालवली, पण डॉमिनारपेक्षा हिची ब्रेकिंग मला खूप चांगली वाटली। डॉमिनार मी चालवली, मला गाडीचं चांगली वाटली, पण गाडीला वजन खूप आहे। जर तुम्ही हायवे राईड करत असाल ना तर तुमच्यासाठी डॉमिनार बोलतात ना 3 लाखाच्या आतमध्ये वरदान आहे। पण तुम्ही ऑफ रोडिंग प्लस सिटी राईड्स जर तुम्ही डॉमिनारवर एक्सपेक्ट करत असाल ना तर डॉमिनार थोडी तुम्हाला स्ट्रगलिंग होईल, कारण गाडीला वेट ऑलमोस्ट 200 kgच्या वर आहे। तर त्याच्यामुळे विचार केला की नको, आपण ॲडव्हेंचर बाईकच बघून कम्फर्टला फर्स्ट प्रायोरिटी देऊ। तर त्याच्यामुळे ॲडव्हेंचर बाईक घेतली। बोललो चला आता खराब रस्ते आले तरी काही टेन्शन नाही, चांगले रस्ते आले
तर एकदम क्रुझिंगला पण टेन्शन नाही, कारण 120ची स्पीड आहे ना, इझिली गाडी टच करते आणि 120 ते 110ला तुम्ही इझिली या गाडीवरती तुम्ही क्रूज करू शकता. फक्त मायनस पॉईंट एकच आहे या गाडीमध्ये की हिला ट्यूब टायर आहेत. डॉमिनारला ट्यूबलेस टायर होते. गाडीचा पहिला, दुसरा, तिसरा जो गिअर आहे ना, तो असं तुम्हाला ॲग्रेसिव्ह नाही वाटणार. एकदम शांत गाडी वाटेल तुम्हाला. तुम्ही जर चालवाल ना ही गाडी, तुम्हाला असं वाटेल अरे ही थोडी अंडर पॉवर आहे. पण जेव्हा तुम्ही चौथा, पाचवा, सहावा या गिअरवर जर तुम्ही गाडी चालवाल ना, ही भाई स्पोर्ट्स बाईक बनते. ही ॲडव्हेंचर कॅटेगरी विसरूनच जाते ही गाडी. मला असं वाटतं फर्स्ट, सेकंड, थर्डला या गाडीचा टॉर्क काम करतो आणि 4, 5, 6 या गिअरला गाडीचा BHP काम करतो. म्हणजे टॉप एंड 140, 145 जाते ही गाडी टॉप स्पीडला. भाई ॲडव्हेंचर बाईकला एवढी स्पीड आणि ते पण 2,70,000. काय पाहिजे तुम्हाला. आणि ह्या गाडीचं सर्व्हिस सेंटरसुद्धा माझ्या घराच्या बाजूलाच होतं. तर बोललो की चला काय ना, सर्व्हिस सेंटर पण बाजूला आहे तर घेऊनच टाकूया ही गाडी. मग ये खड्डे खड्डे भाई, काय सस्पेन्शन आहे यार. असे जाणवतच नाहीत खड्डे की भेंडी खड्ड्यातून गाडी गेली आहे. तर मित्रांनो फायनली सुदेशसुद्धा आला आहे आणि हा सुद्धा आपल्यासोबत कोकण कोस्टल बाईक राईडला येणार आहे. सुदेश जबरदस्त तयारी झाली की नाही, रेडी आहेस की नाही? चलो. साप दुपारचे 3 वाजत आले आहेत आणि कसलं घनघोर ट्रॅफिक आहे बघा. एकदम चुकीचा आणि घाणेरडा टाइम निवडला आहे मी. आसमान से टपके खजूर में अटके, कुठे फसलो रे बाबा. अरे भाई साहब, पूर्ण आतमधून आहे ना असा भिजलोय ना मी, पूर्ण घामाघूम झालोय आतमधून. शे, या ट्रॅफिकमध्ये बाहेर पडतो आणि मगच तुमच्या समोर येतो. आता बाप रे, कसलं बेकार ट्रॅफिक होतं पाठी. कसं कसं बाबा त्या ट्रॅफिकमधून बाहेर पडलोय आणि आत्ता कुठे थोडा तरी अरे यार नाही यार, नाही काय आहे बाबा हे सिग्नल. मला वाटलं बरं ट्रॅफिक लागेल की काय. आता जरा खेचूया गाडी मस्त. हा आत्ता जरा वाटतंय की राईटला निघालं, नाहीतर त्या नुसतं मुंबईच्या ट्रॅफिकमध्येच घुटमळत होतो कधीपासून. आता जरा कदाचित तुम्हाला विंड नॉईस येईल, पण थोडं मॅनेज करा. 100ची स्पीड तर एकदम अशी इझी पिझी टच करते 6व्या गिअरवरती ही गाडी. महाराजांचं हे स्मारक बघा ना मीरा रोडचं, आता तुम्हाला दिसेल बघा लेफ्ट साईडला. हे बघा काय भव्य स्मारक आहे यार, छत्रपती शिवाजी महाराज चौक. हे बघा. शे, अहमदाबाद सरळ, ठाणे पुणे लेफ्ट, सुरत पण सरळ. झक मारली आणि आता आलो असं वाटतंय मला. शे, एवढा इरिटेट मी कधीच नव्हतो झालो ट्रॅफिकमध्ये. आई शपथ यार, शे बेकार ट्रॅफिक आहे यार. भाईंदरची खाडी बघा, भाईंदरच्या खाडीवर आहे आता आपण. एक चांगलं आहे या गाडीची ब्रेकिंग जबरदस्त आहे आणि तुम्ही आहे ना ABSचे मोड आहेत ना ते स्विच करू शकता. आता मी गाडी चालवतोय रोड मोडवरती आणि या गाडीमध्ये 3 ABSचे मोड आहेत. रोड मोड, ऑफ रोड आणि रेन मोड. आणि ऑफ रोड जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता ना मोड, तेव्हा पाठचा ABS बंद होऊन जातो. बाप रे, या रोडने आता आहे ना दुपारच्या टायमाला कधीच गाडी टाकणार नाही मी. समोर बघा काय झालंय, नुसता धुरळा उडतोय. शेट, विचार केलेला गाडी मस्तपैकी खेचेन, ही पळवायला भेटेल, राईड एन्जॉय करेन, पण या ट्रॅफिकने नुसतं हैराण करून ठेवलं आहे. ह्या गाडीचा एक प्लस पॉईंट आहे, लो अँड टॉर्क चांगला आहे, त्याच्यामुळे ना मला सारखी गिअर शिफ्टिंग करायची गरज भासत नाही. आता मी बघा 3ऱ्या गिअरवरती ऑलमोस्ट 20-23च्या स्पीडला गाडी चालवतो, पण मला गिअर डाऊन करायची गरज नाही वाटत आहे. हे ऑफ रोडिंग टेस्ट बेबी. बस करण घट्ट बस भाई, अपने पास एडवेंचर है. वसई इथून हार्डली 5 ते 6 किलोमीटरवर आहे आणि तुंगारेश्वर आहे ना ते इथून 10 किलोमीटर अंतरावर आहे. तर आता इथून सरळ आपल्याला जायचं आहे तुंगारेश्वरच्या दिशेने आणि वाजले आहेत आता 4 वाजत आलेत ऑलमोस्ट. एवढं ट्रॅफिक आहे ना, जसं मीरा रोड आम्ही सोडलं इथून कंटिन्यू आम्हाला ट्रॅफिक मिळालं आहे आणि वसई आता इथून असेल 7-8 किलोमीटरवर असेल, 8-9 किलोमीटरवर.
करणचा उपवास आहे, करण शेंगदाणे खातोय, जाऊ दे, वेफर खातोय, केळ्याचे वेफर ना. खतरनाक ट्रॅफिक आहे भाई, खतरनाक. गाडी इथे साईडला उभी केली आहे. सुदेश पेट्रोल भरायला गेलाय. आता तुंगारेश्वर बघूया आता इथून किती किलोमीटर आहे. माझ्या नवीन गाडीची हालत बघा, ये शेट, पूर्ण माती जमा झाली आहे बघा, पूर्ण चिखल. ऍक्च्युली ही गाडी आणि जुनीवाली जी हिमालयन होती ना, हिमालयन 411, ह्या सख्या चुलत बहिणीच वाटतात दोघी. पण आताची जी हिमालयन काढली आहे ना 450, ती टोटली डिफरंट आहे हिच्यापेक्षा. पण जुनीवाली जी हिमालयन आहे ना, तिच्यापेक्षा ही खूप बेस्ट आहे आणि बेटर आहे. कारण हिच्यात पॉवर BHP जास्त आहे आणि त्या गाडीमध्ये टॉर्क जास्त होता. त्यामुळे ना ही टॉप स्पीड लगेच अचीव करते आणि तिच्यापेक्षा फास्टर आहे ही हिमालयनपेक्षा, जुन्यावाल्या हिमालयनपेक्षा, नवीनवाल्या नाही. आता हा माझ्या सगळ्या ब्लॉगमध्ये तुम्ही अशी विंडशील ही पाहिला नसाल. समोर जे आता दिसते काच तुम्हाला गाडीच्या, नाहीतरी मोस्ट ऑफ तुम्हाला असं ओपन बघायची सवय असेल. पण आता समोर विंडशील येते, काच येते, तर गोप्रोच्या व्ह्यूमध्ये काय फरक पडत नाही ना, हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. शी यार, एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी इकडे झालं आहे. मला असं वाटलेलं मस्त 110-120ला हायवेवरती क्रूज करेन, पण रियालिटी बघा काय आहे. अरे बस किती हॉर्न मारशील. रस्त्याची नुसती अवस्था झाली आहे या ठिकाणी. एक साईडचा रस्ता बनला आहे, एक साईडचा तसाच आहे. मुंबईवरनं वसईला जाणं बाय रोड म्हणजे मोठी आता कसरतच होणार आहे. गाडीला पुढे ना टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहे आणि पाठी मोनोशॉक सस्पेन्शन आहे. ठीक आहे, अपसाईड डाऊन असले असते ना आता अजून मजा आली असती. पण ठीक आहे भाई, एवढ्या पैशात एवढंच मिळणार. तुंगारेश्वर मंदिराकडे जाणारा हा रस्ता बघा भाई साब, फुल्ली ऑफ रोडिंग झालं आहे आज. हे बघा, आई शपथ, आता मी सिंगल असतो ना, असा उभा राहून सॅडलिंग करत गेलो असतो ना या रस्त्यावर ना. हा करण आंघोळी करूया काय बघ पोरं बघ. आईला गावची आठवण आली रे. हे बघ, वा, डुंबकतायत मस्त भाई साब. ऑफ रोडिंग साठी यार जबरदस्त गाडी आहे यार ही. काय खड्डे जाणवतच नाहीत यार हिच्यात, एक नंबर आहे. ते काय बाईकचे चार्जेस घेत आहेत की काय? किती तिकीट एकाचे? 64. तर मित्रांनो, फायनली तो ऑफ रोडिंगचा पॅच कंप्लीट करत आता आपण पोचलो आहोत तुंगारेश्वर मंदिराजवळ. आणि इकडे ना एक वेगळीच शांतता आहे. मस्तपैकी भजन वाजत आहे, पूर्ण ट्रॅफिकपासून दूर आहे, एकदम निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर आहे. जबरदस्त वाटतंय. आतमध्ये आता शंकर महादेवाचं आपण दर्शन घेऊया आणि आता पुन्हा आपण मुंबईला जायला निघूया. तेरे नाम की ज्योत ने सारा लिया तमस मेरा. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर, जय प्रियो नाम शंभो जय शिवाय. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर, रुद्रदेव जय महेश्वर. तर मित्रांनो, फायनली तुंगारेश्वर महादेवाचं आता दर्शन झालेलं आहे. तर आता ही राईड मी इथेच संपवतो, म्हणजे व्हिडिओसाठी संपवतो. आणि इथून आता आपल्याला जायचं आहे घरी मुंबईला. सुदेश जाणार आहे बोरवलीला, करण आणि मी पार्ल्याला. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना, हा नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा.
आणि या गाडीबद्दल तुमचं मत काय आहे ना हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, हर हर महादेव, हर हर महादेव.